महाराष्ट्राचा। आपल्यासोबत पनवेलचे आमदार विक्रांत पाटील आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। एकंदरीत सिडकोचा जो भूखंडाचा विषय आहे तो तुम्ही समोर आणलेला आहे, नेमकं काय प्रकार आहे? पनवेल महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक प्रकल्प 2021 साली मंजूर करून घेतला। आता या जागेला खरं तर सिडकोनी एक एनओसी देणं गरजेचं होतं, पण ती एनओसी सिडकोनी न दिल्यामुळे तो प्रकल्प प्रलंबित झाला। आज 6 वर्ष उलटून गेली, आता तो प्रकल्प लांबणीवर गेला, तर पुन्हा मान्यता घेण्याचा घाट घालावा लागणार आहे। मग सिडकोनी हा नकारात्मक विषय का केला, हा जाब आम्ही विचारला। त्या ठिकाणी सिडकोनी सांगितलं की आम्ही नव्याने प्रस्ताव महापालिकेने सादर करा, आम्ही त्यांना जमीन देतो। सर्वे नंबर 33 मागा महापालिकेने मागितली, त्यासाठी 32 कोटी रुपये भरायला सांगितले, महापालिकेने भरले। तर महापालिकेने जे पैसे भरले ते कोणाचे पैसे आहेत? गोरगरीब जनतेचे पैसे। तर का हे पैसे भरल्यावर सुद्धा जर का आजपर्यंत सिडको जमीन देत नाही, तर आम्ही ह्याच्यामध्ये वाचा फोडण्यासाठी जेव्हा खोलात गेलो तेव्हा आम्हाला कळलं की ती जमीन सिडकोकडे अजून तांत्रिकदृष्ट्या आलेलीच नाहीये आणि त्या जागेवरती अतिक्रमण आहे। मग जर हे अतिक्रमण आहे तर ही जागा सिडकोनी महापालिकेला का देऊ केली होती? सिडको महापालिकेला फसवत होती का? हा प्रश्न तयार झाला। आणि मग जेव्हा आम्ही सिडकोला सांगितलं तेव्हा सिडकोनी पुन्हा भूमिका बदलली आणि सांगितलं आता आम्ही त्यांना भूखंड क्रमांक सर्वे नंबर 59 मागायला सांगा, आम्ही तो देतो। आता तो मागितल्यानंतर अजूनपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण नाही, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून झालेला आहे। 2-2 वर्ष जर का महापालिकेचे 32 कोटी रुपये सिडकोकडे पडून आहेत, बिनव्याजी पडून आहेत, तर सरकारचे पैसे त्या ठिकाणी वाया जाण्याचं काम होतंय। त्यामुळे या विषयामध्ये मी वाचा फोडलेली आहे आणि त्या सभागृहात हा विषय चर्चेला आणलेला आहे। त्यामुळे हा भूखंड लवकरात लवकर महापालिकेला मिळावा यासाठीचा माझा प्रयत्न। जर बघायला गेलं मात्र अधिकारी असं का वागत आहेत? सरकार भाजपचं असताना देखील ऐकलं नाही जात, यामागे पाठबळ नेमकं कोणाचं? नाही, कसं असतं की जेव्हा सरकारचं विजन हे गोरगरीब जनतेच्या कल्याणाचं आहे, राज्याचे मुख्यमंत्री दिवसातल्या 24 तासापैकी 18-19 तास जनसेवेसाठी त्यांचे अश्रू पुसण्यासाठी काम करतात। मग हे विजन घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांनी काम करणं खरं तर अपेक्षित आहे। अनेक अधिकारी स्वतःची नकारात्मक मानसिकता बदलून आता पॉझिटिव्ह झाले, ते त्या गतीनं पळतायत। पण अनेक अधिकारी वर्षानुवर्ष त्यांची जी कुचकामी धोरण, कामामध्ये कुचराई करण्याची जी काही पद्धत आहे, त्या विषयापासून अजून बाजूला येताना दिसत नाही। आणि त्यामुळे चांगला प्रकल्प असून सुद्धा त्याला कुठेतरी वेळ लावायचा, एखादा चांगला विषय असेल त्याला कुठेतरी खोडा घालायचा, हा प्रयत्न ते करताना दिसतात। आणि ही अधिकारी मानसिकता त्या ठिकाणी निगेटिव्ह काही ठिकाणी असलेली दिसते। अशा वेळेला आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं काम आहे की हा विषय त्याचा अभ्यास करावा, त्यातल्या काय चुका आहेत, कशामुळे थांबलंय हे निदर्शनाला आणलं पाहिजे। आणि जर का अधिकारी चुकीचे असतील तर त्या अधिकाऱ्यांवरची कारवाई आणि प्रश्नाला न्याय हा सरकारकडून मिळवून घेतला पाहिजे। त्या पद्धतीने मी काम करतोय आणि ते त्यासाठी प्रयत्न करतोय। जर बघायला गेलं तर मागच्या अधिवेशनात देखील तुम्ही सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्यासाठी देखील कुठेतरी आवाज उठवला होता, मात्र आता जे सिडको मुजोरी करते याला जबाबदार नेमकं कोण आहे? मागच्या अधिवेशनामध्ये सिडकोच्या घरांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय झाला, त्यातही मला पाठपुरावा करावा लागला, थोडा संघर्ष करावा लागला आणि त्याच्यामध्ये थेट 10% आणि इनडायरेक्टली 17-18% बेनिफिट नागरिकांना झाला। त्यामुळे किमती कमी होण्याचा स्कोप होता का? तर होता, पण सिडको नाही म्हणत होती। संघर्ष केल्यावरती ते झालं, म्हणजे स्कोप होता, सिडको गुमराह करत होती। त्यामुळे आता जेव्हा असे प्रश्न आहेत की महापालिका भूखंड मागते, तुम्ही द्यायचं म्हणताय, पैसे भरून घेताय, पण भूखंड द्यायला उशीर करताय, ह्याला सिडको म्हणजे काही कोणी एक मोठं हे नाही, वस्तू नाही कुठली की ज्याची ओव्हरऑल सगळी जबाबदारी आहे। सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता टेबल टू टेबल की माझ्याकडून तो प्रस्ताव जाताना मी कुठेतरी त्याला निगेटिव्ह करायचं, मी कुठेतरी त्यात काहीतरी निगेटिव्ह लिहायचं, त्या अधिकाऱ्यांची मानसिकता आहे। त्याला पाठबळ कुणाचं नसतं, त्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेचं स्वतःला पाठबळ असतं। आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे गोष्टी घडतात। त्यांना पाठपुरावा केला की विषय सुटतात, काही वेळेला त्यांना विनंती केली की सुटतात, काही वेळेला ती विनंती समजत नाही, मग त्यांना जे समजते ती भाषा बोलावी लागते, मग प्रश्न सुटतात। मग त्यांना जी भाषा समजते ती बोलू। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।